मागचा आपला पॉडकास्ट पाहिल्यानंतर आहे ना बऱ्याच लोकांना हे झालं की ताई अशा वेगवेगळ्या पद्धतीचे आपण म्हणतो ना आजच्या भाषेत म्हणायला गेलं तर रेमेडीज देतात. तर त्यांना तुम्ही मागे जे अनुभव सांगितले होते फार आवडले. तर असे अजून काही अनुभव आहेत जे तुम्ही आम्हाला सांगू शकता? आता म्हणजे मी साधे अनुभव, कारण मी श्रीपाद श्री वल्लभ जेव्हा वाचलं, चरित्रामृत, श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृत ते माझ्या अत्यंत जवळचं. वा. आणि ते जेव्हा वाचलं तेव्हा माझ्या लक्षात आलं की मला जे काय उपाय सुचत आहेत ते याच्यातले रिलेटेड वाटत आहेत. मला तसं लोकांनी म्हणजे फोन करून पण सांगितलं. तर साधे उपाय म्हणजे काय की म्हणजे लिटरली रोज चमत्कार घडल्यासारखं होतं. ओके. म्हणजे कसं असतं की आता मी जेव्हा मला घर घेऊ का म्हणून परदेशातले लोक विचारतात, तर मी त्यांना सांगते की तुम्ही मला तुमचं आधी कुठे तुम्ही घर घेणार आहात मला दाखवा. म्हणजे दाखवा म्हणजे चित्र नाही, तुम्हाला घर घ्यायचे एरियाचं नाव लिहून पाठवा. बर. मग मी त्या एरियात जाऊन बघते. हां, आणि मग मी आजूबाजूचं सांगते. तसं काय झालं, एकदा आत्ता परवाची जी एक होते ऑस्ट्रेलियामधनं, सिडनीवरनं ती अपॉइंटमेंट होती. ती अपॉइंटमेंट घेतल्यावर त्यांना मी विचारलं की तुम्ही त्यांनी मला प्रश्न विचारला असेल तर मी त्यांना म्हणलं की तुमच्या आजूबाजूला 78 आकडा आहे का कुठे? तर ते म्हणले नाही आहे. तर म्हणलं नीट बघा, कारण ज्यावेळेला मला दिसत असतो आणि तो असतोच त्यावेळेला मला स्वामी सांगत असतात की नाही आहे, हा माणूस जरा गोंधळला आहे. तर मी म्हणलं एकदा परत बघा. त्यांनी बघितला तर कुठेच त्यांना दिसला नाही. तर म्हणलं ताई नाही आहे. म्हणलं बघा मला स्वामी सांगतायत. अपॉइंटमेंट संपली आमची. 5व्या मिनिटाला परत फोन आला आणि फोनमध्ये त्यांनी तो 78 नंबरचा फोटो पाठवला. तो म्हणला की आम्ही बाहेर पडलो, आम्हाला घरातनं आतनं दिसत नव्हतं, पण आमच्या समोर 78 नंबर होता. अच्छा. तर म्हणजे काही वेळेला कसं होतं की मी काही सांगते की आत्ता परवा एक बाई आली होती ऑफिसमध्ये, खूप त्रास आहे. म्हणलं कॉफी घे, कॉफी ठेव जवळ. ओके. आणि तिला कॉफी ठेवली ती जवळ. तर कॉफी ठेवल्यानंतर त्या माणसाने काहीच बोलला नाही, तो माणूस तिला. तर ती म्हणली कॉफीने काय होतंय? तर मी म्हणते मलाही नाही माहिती. मला जेव्हा लोक विचारतात की काय आहे, त्यावेळेला ते जे येतं ज्या क्षणी ते उत्तर असं आहे. तर काल एकाने मला प्रश्न विचारला की मला भविष्य सांगायचंय पत्रिकेवरनं, तर मी सांगू का? तर त्यांनी मला नेहमीचे येणारे आहेत माझ्याकडे, तर मी म्हणलं नाही सांगायचं. तर ते एकदम हे झालं की का? म्हणलं मला उपाय आला आहे की तुम्हाला केळी वाटायला सांगायतली 3 आणि तुम्ही सांगा, पण तुम्ही वैराग्याकडे जाल. अच्छा. तर तुम्ही सांगू नाही शकत, कारण तुमच्यावर संसाराची जबाबदारी आहे. तो संसार करा, मग तुम्हाला उपाय मिळतील. अच्छा. तर हे जे साधे उपाय आहेत ते मलाही माहीत नसतं की मी कुणाला काय सांगणार आहे. मग मी ते कुठल्याही पद्धतीने उपाय मला येतात की काही नाही. तुम्ही आत्ता परवा एक माणूस आला होता माझ्याकडे, त्याच्याकडे त्याची गाय गाभण राहत नव्हती. खूप दिवस झाले, ते काय नवीन टेक्नॉलॉजीनी त्यांनी प्रयत्न पण केले होते, तरी ती राहत नव्हती. मग त्यांनी मला सहज प्रश्न विचारला की काय असं का होतंय? म्हटलं त्या गाईला पुरणपोळी हवी. तुम्ही पुरणपोळी करा आणि त्या गाईला नैवेद्य दाखवा, गाईला पुरणपोळी द्या, ती गाय गाभण राहिली. हा चमत्कार आहे माझ्याही दृष्टीने. कारण त्यावेळेला जेव्हा मी त्यांना सांगत होते की गाईला पुरणपोळी द्या, तेव्हा मी स्वतः पुरणपोळी खात होते.
बर मला तो फील येत होता. तर हे असं साधे साधे उपाय असतात की ज्याच्यामुळे लोकांना म्हणजे अनुभव येतात, म्हणून त्यांना वाटतं की इतके सोपे कसे. की परवा एक अंडर 19चा मुलगा आला, त्याचे वडील म्हणले की यांनी जर आत्ता सेंचुरी नाही केली तर ह्याला तेवढे रन्स नाही होणार, मग त्याला हा. प्रॉब्लेम येईल, काय करायचं. कारण दुसऱ्या दिवशी त्याची मॅच. ओके. मी म्हणलं मारुतीला जिलबी द्या, बर. त्याने सेंचुरी केली. हम्म. ही बोलाफुलाला गाठ नाही, हा चमत्कार नाही, त्याचे कष्ट, त्याचे जे कष्ट आहेत ते त्यांनी 99% केलेले आहेत. हम्म. जो 1% आशीर्वादाची गरज आहे तो त्याला ह्या जिलबीच्या रूपात मारुतीने दिला असेल. बर. फक्त स्वामींनी मला काय सांगितलं की मारुतीलाच जिलबी दे, हम्म. दुसऱ्या देवाला नाही. हा 1% स्वामींचा आहे. स्वामींचं. बर. असं आहे. ओके. तर ओके. ते परमेश्वराच्या कृपेने माझे उपाय वेगळे आहेत, माझी सांगण्याची पद्धतही वेगळी आहे. कारण मला तसंच स्वामींनी सांगितलंय, दिलंय म्हणजे असं. ओके. ओके. आता एक अनुभव असा सांगायचा की जसे साधे साधे सोपे सोपे मगाशी म्हणलात तसं, की काही वेळेला ते सकारात्मक असतात, काही वेळेला ते नकारात्मक पण असू शकतात. म्हणजे उपाय माझे हम्म. तर उपाय म्हणण्यापेक्षा निर्णय